हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी भरपूर दिवसानंतर व्हिडिओ बनवते। हा एक ब्लाउज मला आता बनवायचा आहे। एवढं काम आहे ना की व्हिडिओ बनवायची इच्छा असून पण आहे ना व्हिडिओ बनवायला वेळच भेटत नाही। दादांच्या मागे पण दोन दोन क्लास असतात, दादांना कटिंग पण करावं लागतं, क्लासेस पण घ्यावं लागतात, कटिंग पण करावं लागतात आणि राहिले कधी वेळ असला तर मला ब्लाउज पण शिवू लागतं आणि मग त्याच्यामध्ये ना दादांना शूटिंग करायला पण वेळ भेटत नाही। आता जो ब्लाउजचा पॅटर्न बनवणार आहे ना तो खूप शिकण्यासारखा आहे, म्हणून मी आज व्हिडिओ बनवते। आता हे बघा, हा ब्लाउज आहे। हा जो पॅटर्न आहे ना हा खूप मोठा दिलेला आहे त्यांनी, गळा खूप ब्रॉड दिलेला आणि लेंथ पण खूप छोटी दिलेली आहे आणि त्यात दादांनी हा कटिंग पण केलेला आहे। मला असं वाटतंय की याला हाय नेकचं पॅटर्न केलं तर खूप छान होईल। चला आता बघूया आपण याला हाय नेकचं पॅटर्नचं काय ऍडजस्ट करता येतं की नाही। आता हा दादांनी ब्लाउज कटिंग करून घेतला होता। आता हा गळा आपल्याला, हा जो सरळ आहे ना आता आपल्याला हा उलटा करून लावायचा आहे। हे बघा, आता अशा पद्धतीने आपल्याला अस्तर याच्यावरती ठेवून घ्यायचंय। आता आपल्याला ह्या वर्कच्या हिशोबाने गळा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, आपण वर्कच्या हिशोबाने गळा वरचा कट करून घेतलेला आहे। दादा कटिंग करून देतात ते। हे बघा, आता आपण वरचा गळा कट करून घेतलेला आहे। वर्कच्या हिशोबाने आपल्याला हे एवढं कट करून घ्यायचं आहे। ठेवून आहे ना बरोबर खाली इकडं फिटिंगची जॉईंट थोडासा बरोबर खाली असं एक टिप मार। हे बघा, दादांनी केली कटिंग सरळ आणि मी शिवलाय उलटा। ठेवून जाय असं बोलतो। आता मी वरच्या गळ्याला टिप मारून घेते। आता आपल्याला वरच्या गळ्याला पाव इंच टिप मारून घ्यायची आणि हे असे डायमंड आले ना ते काढून टाकायचे, त्याने आपली सुई खराब होते, तुटून जाते डायरेक्ट। आता मी जे पॅटर्न करते खरं, पण तो कसा होतोय, छान होतोय का नाही ते तुम्ही नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही कमेंट केली तरच मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे। असं कट करून घ्यायचं, थोडे थोडे ना कट मारायचे। त्यानंतर हे बघा, आता आपण जादू करूया। थांबा, आता आपण याला किनारी मारून थापून घेऊ। हे बघा, आता आपल्याला हे बघा गळा पलटी करून घेतलाय मी। आता आपल्याला याला किनारी मारायची आणि थापून घ्यायचंय आणि त्यानंतर आपण पॅटर्न कट करू। आता दादांनी हा डीप गळ्याचा कापला होता ना, त्यामुळे आपल्याला इथे जॉईंट द्यावा लागेल, कारण आपण गळाच उलटा केलेला आहे। करते ना मी बरोबर। हे बघा, आता आपल्याला याचा सेंटर घेऊन, हे बघा आता आपल्याला सेंटर घेऊन साइडने पाव इंच सोडून कट करून घ्यायचंय। मधोमध आपल्याला 5 नंबर टिप मारून घ्यायची सेंटरला। पाव इंच सोडून गळ्याला टिप मारून घ्यायची। नवरीची तब्येत आहे ना खूप बारीक आहे, त्यामुळे ना आपण जास्त ब्रॉड नाही करायचं आहे। आता आपल्याला वर्क प्रमाणे गळा कट करून घ्यायचा आहे। हे बघा, आता आपल्याला इथे पट्टी लावून घ्यायची। असे थोडे कट मारून घेऊ आणि पलटी करून घेऊया। हे बघा, आता आपण गळा पलटी करून घेतलेला आहे। अशी किनारी मारून घ्यायची। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला गळा पलटी करून घ्यायचा आहे। त्यानंतर जो उरलेला काठ असतो तो आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे आणि काठ लावल्यानंतर ब्लाउज बघा कसा दिसतोय। आणि तुम्हाला आवडला तर नक्की एकदा कमेंट मध्ये मला सांगा।